अबॅकस आहे ना खूप आधीपासून युज होतं. तर हे आपल्या इथं नव्हतं आधी. हे अबॅकस कुठं होतं? तर जपानमध्ये होतं. जपानमध्ये हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी युज करायचे. कुठं? जपानमध्ये. तर जपानमध्ये ह्याला काय म्हणतात? सोरोबन. काय म्हणतात? सोरोपण. हा, व्हेरी गुड. सोरोबन म्हणतात आणि ते कॅल्क्युलेशन साठी युज करायचे. ओके. आता ते यूज आणि खूप आधीपासून हे सोरोबन म्हणजे ते जपानमध्ये युज केलं जातं. तसं तर चायनामध्ये पण केलं जातं आणि जपानमध्ये पण केलं जातं. ओके. तर चायनामध्ये फक्त पाटी वेगळी असते, म्हणजे हे सेम असत असं इथं दोन बीड असतात बरं का, चायनीज पाटीमध्ये. ओके. आणि इथं अशा खाली चार आणि इथं एक असते. ओके. हे हे जे मनी आहेत ना, हे दिसतात का? बॉल्स. हो. हा. तर इथं चार आहेत आणि इथं वर एक आहे. ओके. तर चायनीज ह्याच्यामध्ये वर दोन असतात, वर दोन असतात, खाली चार असतात. ओके. तर ते डिफरन्स आहे. तर आपण आज कोणतं घेणार आहे? जापनीज घेणार आहे, जापनीज अबॅकस घेणार आहेत. ओके. हो. आणि हा, तर आता ह्याचे बेनिफिट्स काय आहेत की आपण अबॅकस घेतोय, पण कशासाठी घेतोय? त्याचा म्हणजे काहीतरी बेनिफिट व्हायला पाहिजे ना, आपल्याला फायदा तर व्हायला पाहिजे ना. तर कशासाठी घेतोय आपण? तर आपली मेमरी इन्क्रीज व्हावं, कॉन्सन्ट्रेशन वाढावं, आणखीन लिसनिंग स्किल वाढावं. आता तू मला म्हणजे एकदम ऐकण्यासाठी असं हे करतोयस ना, तसं ते लिसनिंग स्किल वाढावं. नंतर आणखीन म्हणजे कॅल्क्युलेशन फास्ट करता यावं, मेमरी त्यांनी वाढती, आयक्यू लेवल म्हणजे मेमरी म्हणजे तेच आयक्यू लेवल वाढतं. आणि आणि ऑल ओव्हर म्हणजे सगळ्या सब्जेक्ट मध्ये पण त्याचा फायदा होतो. कसं? तर कॉन्सन्ट्रेशन वाढलं की सगळ्या सब्जेक्ट मध्ये पण मार्क्स चांगले पडतात. त्याच्यामुळे मग ऑल ओव्हर पर्सनल डेव्हलपमेंट होते ह्यानी. ओके. अबॅकसनी. त्याच्यामुळे अबॅकस हे महत्वाचं आहे. बेनिफिट्स काय आहेत त्याचे? तर कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुझं फोकस पण वाढतं. आपण काय करतो? अबॅकस मध्ये दोन्ही हात युज करतो. ओके. हे बघ, ही छोटी पाटी आहे अबॅकसची. ओके. हे दिसतीये? हो. हा. आणि ही मी मोठी म्हणजे अशी तुम्हाला शिकवण्यासाठी ही मोठी घेतलेली आहे. पण आपल्याला रेग्युलर यूज मध्ये ही छोटी करायची आहे. तर ह्या छोट्यावर काय करत असेल? दोन हात यूज करत असेल, राईट हँड आणि लेफ्ट हँड. ओके. हा, दोन्ही हात यूज केले. तर जेव्हा राईट हँड यूज करतो ना आपण, आता रायटिंग करताना आपण राईट हँड यूज करतो. तू कोणता हात यूज करतो? राईट. राईट हँड. ओके. तर आपला लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट होत असतं. जेव्हा आपण राईट हँड यूज करतो ना, तेव्हा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. आणि जेव्हा आपण लेफ्ट हँड यूज करतो, तेव्हा राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. म्हणून मग आपण जे पाटीला दोन्ही पण हात यूज करतो ना, ह्या पाटीला आपण दोन्ही हात यूज करून आपण शिकणार आहेत बरं का आता अबॅकस. तर हे दोन्ही हात यूज केले ना, तर आपले दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होते. आणि दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट झालं की आयक्यू लेवल वाढती, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मेमरी वाढती आणि फोकस पण वाढतो. ओके. आलं लक्षात? येतोय हो. आवाज? येतोय? ओके. आलं ना लक्षात? हो. ओके. आता आपण पाटीकडे जाऊया. ओके. ही आहे अबॅकसची पाटी. आणि हे जे आउटर लाईन दिसते का ह्याची पाटीची, हो. हा, त्याला काय म्हणतात? रेक्टेंग्युलर फ्रेम म्हणतात. काय म्हणतात? फ्रेम. प्रेम. हा, फ्रेम. व्हेरी गुड. आणि ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते का, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी लाईन दिसते का? हो. हा. तर हिला म्हणतात मिडल बार किंवा आन्सर बार. ओके. काय म्हणतात? मिडल बार. मिडल. बार बार म्हणतात, मिडल बार किंवा आन्सर बार. मिडल बार. आन्सर बार. हा, आन्सर इथं येतं त्याच्यामुळं त्याला आन्सर बार म्हणतात. ओके. आणि हे जे आहेत उभे व्हर्टिकल रॉड जे आहेत ना, हे व्हर्टिकल रॉड दिसतात का? हो. हा, त्याला हे पाच पाच मणी आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5. एका रॉडवर 5 हे मणी मणी जे आहेत ना, बॉल्स जे आहेत ना, त्याला बीड म्हणतात. काय म्हणतात? बीड्स. बीड. हा, हे बीड्स आहेत. किती? 1 2 3 4 आणि हे फिफ्थ. ओके. आणि हे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे ही आडवी, ही जे हॉरिझॉन्टल आहे रॉड, हे मिडल बार जे म्हणतो आपण ना, हा, तर हे बीडला ते डिवाइड करतं. बरोबर आहे ना? डिवाइड दिसेल ना तुला की हे अप्पर साईडला काही आहेत आणि खाली लोअर साईडला काही आहेत. ओके. म्हणजे खालच्या साईडला काही आहेत आणि वरच्या साईडला काही आहेत. ओके. हो.
हा, तर हे कोण डिवाइड करतं? हे मिडल बार डिवाइड करतं. बरोबर? दिसतंय हो. तुला? हो. ओके. हा, तर हे कधी पण माहिती का, हे अप्पर जे बीड असतात, हे बीड म्हणतात ना आपण त्याला. अप्पर बीड हे कधी पण वरच्या साईडलाच पाहिजेत आणि लोअर बीड हे कधी पण खालच्या साईडला पाहिजे. जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, कॅल्क्युलेशन जेव्हा करणार असतो, तेव्हा फक्त हे आन्सर बारला असे हे होतात. हे जे मिडल बारला टच झाले की हे झालं आन्सर त्याचं. बरं का, मी आणखी शिकवलं नाही, मी शिकवेल तुम्हाला, फक्त मी सांगतेय. ओके. हे जेव्हा टच होतात ना ह्या मिडल बारला, हे ह्याचा आन्सर झालं. ओके. हो. हा, तर आता हे आपण हे वरचे बीड वरच्या साईडला ठेवायचे, खालचे बीड खालच्या साईडला ठेवायचे. आलं लक्षात? हो. ओके. आता हे जे आहे हॉरिझॉन्टल लाईन आहे, दिसतीये? त्याच्यावर हे काळे काळे डॉट दिसतात का? हो. हा, त्याला म्हणते पॉइंटर. काय म्हणते? पॉइंटर. पॉइंटर. हा, पॉइंटर म्हणतात. मग हे पॉइंटर काय असतं? हे जे आहे पॉइंटर, आपण जे कॅल्क्युलेशन करणार आहोत, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, आपण अबॅकसच्या पाठीवर काय काय करू शकतो? तर ऍडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो, स्क्वेअर काढू शकतो. ओके, एवढं करू शकतो. पण त्याचे लेवल असतात. फर्स्ट लेवलला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकवते, सेकंड लेवलला ते डेसिमल पॉईंटचं घेऊन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकवते, आणि झिरो लेवलला तर एकदम इझी असतं, बेसिक ऍडिशन असतं युनिट प्लेसचं. म्हणजे समजा 1+1, 1+2 जे असतं ना, हे बेसिक झिरो लेवलला असतं. ओके. तर तुला मी आता फर्स्ट लेवल घेते, कारण तू मोठा आहे ना, आता चौथीला आहे ना, त्यामुळे मी तुला फर्स्ट लेवल घेतेय. तुझा भाऊ कुठे? त्याला पण बसू दे ना, का नको? इथं वाचलाय तो. बसलाय का? ऐकतोय का तो? हो. बर बर बर, ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. ऐकत असेल तर काही हरकत नाही. त्याला कळेल ना पण असं. बरं, ऐकून घ्या आता. हे जे आहे, आता हे जे रॉड आहेत आपले, व्हर्टिकल रॉड जे आहेत ना, तर ह्याची सगळ्याची व्हॅल्यू वेगवेगळी असते. आपण जसं लेफ्ट साईडला जाऊया तशी इन्क्रीज होत असते व्हॅल्यू, बरं का. तर ह्याची व्हॅल्यू काय आहे? युनिट व्हॅल्यू आहे ह्याची. म्हणजे आपण काय म्हणतो, हे युनिट प्लेस म्हणतो ह्याला. ह्याला म्हणतो टेन्स प्लेस, ह्याला म्हणतो 100 प्लेस. म्हणजे 10 टाइम्सनी वाढत जाते हे. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस. ओके. आणि सो ऑन, म्हणजे इकडे वाढत 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 जाणार. मी आता तुला सांगते. ओके. हे जे आहे बेसिक सांगते आता मी तुला. ह्या खालच्या बीडची व्हॅल्यू, एका बीडची व्हॅल्यू काय असते? 1 असते, एका बीडची, बरं का. ह्याची व्हॅल्यू 1 अधिक 1, म्हणजे 1 अधिक 1 केलं ना आपण, 1+1 म्हणू का अधिक म्हणू? तुला समजेल दोन्ही पण? हो. कळतं ना? ओके. हा, 1+1 म्हणजे हे एक, ह्याची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. ह्या बीडची व्हॅल्यू एकच आहे, ह्या बीडची व्हॅल्यू एकच आहे, आणि ह्या पण बीडची व्हॅल्यू एकच आहे. जेव्हा आपण वर टच करतो, तर आता ह्याची आन्सर बॅरवर काय आलं? 1 झालं. आन्सर काय आलं? 1 आलं, कारण दुसरे सगळे खाली येत ना बीड्स. बरोबर. फक्त हे हो. एकच वर गेलाय, राईट. ह्याला टच झालेला आहे. जेव्हा वेनेवर ही दिस बीड्स टचेस द आन्सर बार, तर त्याचा आन्सर हे असतं. ओके, 1 असतं. त्याचा आन्सर काय असणार? 1. व्हेरी गुड. आता जर मी दुसरं बीड हे वर टच केलं, तर आता आन्सर किती येईल? 2. व्हेरी गुड. आता हे मी थर्ड बीड इकडे वर केलं, आता किती आन्सर येईल? 3. व्हेरी गुड. आता मी हे फोर्थ वर केलं, आता किती येईल आन्सर?